HM घाटमाता न्यूज। आता एक अत्यंत दुर्दैवी बातमी। आटपाडी तालुक्यातील गोमेवाडी येथील फिरायला गेलेल्या मित्रमंडळीच्या वाहनाला अमरावती जिल्ह्यात भीषण अपघात झाला असून या अपघातात 2 जणांचा जागीच मृत्यू झाला आहे, तर इतर काही जण गंभीर जखमी आहेत। मिळालेल्या माहितीनुसार गोमेवाडी येथील मित्रांचा एक ग्रुप मध्य प्रदेशमधील पचमडी येथे फिरायला निघाला होता। अप्पासो अतकरी कलढोण याच्या मालकीची क्रुझर गाडी या प्रवासासाठी वापरली जात होती। गाडीमध्ये दस्तगीर मुलानी, मुकुंद देशपांडे, बिरुदेव जावीर, सदाशिव सस्ते, सुखदेव सरगर, पोपट जगताप व त्यांचा मुलगा प्रणव जगताप हे सर्वजण प्रवास करत होते। मात्र अमरावती जिल्ह्यातील परतवाडा अंजनगाव सुरजी रस्त्यावर हनुमंतखेडा फाट्याजवळ अकोट आगाराच्या एसटी बससोबत ही क्रुझर गाडी जोरात धडकली। धडक इतकी भीषण होती की गाडीचा अक्षरशः चेंदामेंदा झाला आहे। या अपघातात गाडी चालक अप्पासो अतकरी आणि दस्तगीर मुलानी हे दोघे जागीच ठार झाले आहेत, तर इतर प्रवासी गंभीर जखमी असून त्यांच्यावर अमरावतीच्या शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत। घटनेची माहिती मिळताच परतवाडा पोलीस ठाण्याचे निरीक्षक सुरेश मस्के व पोलीस उपनिरीक्षक मिश्रा यांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला आणि जखमींना तात्काळ रुग्णालयात हलवले। या अपघातातील सर्व प्रवासी दरवर्षी दिवाळीनंतर सहलीला जाण्याचा बेत आखत असत, मात्र यंदाचा प्रवास त्यांच्यासाठी आयुष्यभर लक्षात राहील असा ठरला। 2 मित्रांचा मृत्यू तर इतरांची प्रकृती चिंताजनक आहे। गोमेवाडी गावावर या दुर्घटनेने शोककळा पसरली आहे। दस्तगीर मुलानी यांचे इलेक्ट्रॉनिक्सचं दुकान असून मुकुंद देशपांडे हे शेतकरी आहेत, बिरुदेव जावीर हे कोतवाल आहेत, सदाशिव सस्ते हे तलाठी कार्यालयात कार्यरत आहेत, तर पोपट जगताप हे शिक्षक आहेत। गावातील सर्वजण धक्क्यात असून या दुर्दैवी घटनेने संपूर्ण आटपाडी परिसरात हळहळ व्यक्त होत आहे। 2 कुटुंबांनी आपले प्रियजन गमावले, तर इतर काहींवर जीवन मरणाचा संघर्ष सुरू आहे। हा भीषण अपघात पुन्हा एकदा रस्ते सुरक्षा व वेग नियंत्रणाचा प्रश्न उपस्थित करतोय। HM घाटमाता न्यूज।